अगदी मध्यंतरी आलेला आहे आणि आता जवळच आलेले आहे 1 जुलै 2026. 1 जुलै 2026 आणि 1 जानेवारी ही तारीख कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी अतिशय महत्त्वाची तारीख असते, कारण या तारखेला नॅशनल इन्क्रीमेंट हे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळतो. आता नॅशनल इन्क्रीमेंट म्हणजे काय, तर नॅशनल इन्क्रीमेंट म्हणजे जी तुमची पगारातली वाढ आहे, जी तुमची इन्क्रीमेंट आहे, मग ते 30% असो 15% असो, जी काही वाढ आहे ती तुम्हाला 1 जुलै आणि 1 जानेवारीला दर वर्षामध्ये या 2 महिन्यांमध्ये 1 तारखेला दिली जाते. आणि हे नॅशनल इन्क्रीमेंट म्हणजे काय असतं, तर नॅशनल इन्क्रीमेंट म्हणजे तुमची जी पगारातली इन्क्रीमेंट आहे, जी पगारातली वाढ आहे, ती तुम्हाला हातामध्ये सॅलरी बरोबर हातामध्ये न देता तुम्हाला ती कागदोपत्री सर्व्हिस रेकॉर्ड म्हटलं जातं, कागदोपत्री ही नमूद केली जाते. आणि ही जी इन्क्रीमेंट आहे, ही इन्क्रीमेंट तुम्हाला तुमच्या ग्रॅच्युटीच्या वेळी किंवा तुम्हाला तुमच्या पेन्शन बरोबर दिली जाते. त्याला नॅशनल इन्क्रीमेंट असं म्हटलं जातं. आता ही नॅशनल इन्क्रीमेंट आहे ती नेमकी प्रोसेस काय आहे नॅशनल इन्क्रीमेंट, तुम्हाला कोणत्या महिन्यामध्ये किंवा कधी नॅशनल इन्क्रीमेंट मिळते, कोणत्या पेन्शनधारक आणि कर्मचाऱ्यांना नॅशनल इन्क्रीमेंट मिळते, याची इन डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राइब करा. त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील. तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट. तर आजचा व्हिडिओ पेन्शनधारक आणि कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. नॅशनल इन्क्रीमेंट नेमकी काय आहे पहिला पॉईंट पाहणार आहोत. दुसरा पॉईंट आहे तो म्हणजे नॅशनल इन्क्रीमेंट कधी मिळते, त्याचबरोबर नॅशनल इन्क्रीमेंट कोणत्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना मिळते, याची प्रोसेस काय असते पाहूयात डिटेलमध्ये. तर बघा, नॅशनल इन्क्रीमेंट ज्याला काल्पनिक वाढ असं म्हटलं जातं, तर नॅशनल इन्क्रीमेंट म्हणजे प्रत्यक्ष पगारात पैसे हातात न मिळता फक्त कागदावर म्हणजेच सर्व्हिस रेकॉर्डमध्ये दिलेली वाढ असते. ही वाढ प्रामुख्याने पेन्शन किंवा ग्रॅच्युटी मोजताना उपयोगी पडते किंवा त्यावेळी ती गृहीत धरली जाते. हा झाला पहिला मुद्दा. त्यानंतर पाहूयात नॅशनल इन्क्रीमेंट कधी दिली जाते. कर्मचारी 30 जून किंवा 31 डिसेंबरला निवृत्त झाला असेल, पण त्याची वार्षिक वेतनवाढ 1 जुलै किंवा 1 जानेवारीला लागू होत असेल, तर अशा वेळी 1 दिवस आधी निवृत्त झाल्यामुळे इन्क्रीमेंट मिळत नाही. त्यामुळे कोर्टाने नॅशनल इन्क्रीमेंटचा निर्णय दिलेला आहे. पुढे पहा, नॅशनल इन्क्रीमेंटचा कोणाला फायदा होतो. पुढे तोटेही पाहणार आहोत. फायदा अगोदर पाहूयात. तर केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना, तसेच PSU कर्मचाऱ्यांना, तसेच 6th and 7th कमिशन पे कमिशन अंतर्गत येणारे कर्मचारी, म्हणजे आता 8 तरी लागू झालेलं नाही, त्यामुळे 6 आणि 7 पे कमिशन अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळतो. तसेच पेन्शनधारक ज्यांनी इन्क्रीमेंटच्या आधी निवृत्ती घेतलेली आहे, अशा सर्व पेन्शनधारकांना याचा फायदा होतो. त्यानंतर बघा, पगार वाढतो का, पुढचा प्रश्न तो म्हणजे पगार वाढतो का, तर नाही. तुम्हाला मी पहिल्यांदाच सांगितलेलं, पगार प्रत्यक्षात या प्रोसेसमध्ये वाढत नाही. डायरेक्ट सॅलरी इन्क्रीज होत नाही, हातात येणारा पगार वाढत नाही. पण याचा फायदा असा आहे की पेन्शन, ग्रॅच्युटी, लिव्ह एक्सम्पमेंट यावर परिणाम होतो आणि त्यावेळी तुम्हाला ते पैसे जे आहे, ती इन्क्रीमेंट आहे ती मिळते. त्यानंतर बघा, पेन्शन कशी वाढते. उदाहरणार्थ बेसिक पे, समजा एखाद्या कर्मचाऱ्याला बेसिक पे आहे रुपये 50,000. आता इन्क्रीमेंट समजा 3% झाली, तर रुपये 1,500 रुपये त्यांना इन्क्रीमेंट मिळते. आता बघा, नॅशनल इन्क्रीमेंट दिल्यावर बेसिक पे इज इक्वल टू रुपये 51,500 मानले जाते. त्यामुळे पेन्शन इज इक्वल टू 50%, देन रुपये 25,750, पूर्वी 25,000 अशी ह्याचं हे कॅल्क्युलेशन असतं. म्हणजे पेन्शन कायमस्वरूपी वाढते, म्हणजे कमी होत नाही. तर यामुळे इन्क्रीमेंट म्हणजेच थोडक्यात वाढ होत असते पेन्शनमध्ये. पेन्शनधारकांना, कर्मचाऱ्यांपेक्षा पेन्शनधारकांना ही जी प्रोसेस आहे नॅशनल इन्क्रीमेंटची, ती अतिशय महत्त्वाची आणि फायद्याची प्रोसेस आहे.
त्यानंतर बघा यावरती नॅशनल इन्क्रिमेंटमध्ये कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय काय आहे तर बघा, तर सुप्रीम कोर्टाने मान्य केले आहे की इन्क्रिमेंटच्या आधी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना नॅशनल इन्क्रिमेंट आहे ती मिळू शकत नाही. म्हणजे इन्क्रिमेंट कधी होते? 1 जुलै 1 जानेवारीला, म्हणजे त्याचे पैसे मिळत असतात. परंतु त्या अगोदर जर एखादी व्यक्ती निवृत्त झाली तर त्या व्यक्तीला नॅशनल इन्क्रिमेंट मिळू शकत नाही. हा निर्णय नॅशनल इन्क्रिमेंट संबंधात सुप्रीम कोर्टने दिलेला महत्त्वाचा निर्णय आहे. जसे फायदे आहेत तसे तोटे सुद्धा आहेत. आता तोटे काय आहेत बघा, मर्यादा हीच सगळ्यात मोठा त्याचा तोटा आहे. बघा, हातात पगार वाढत नाही, हातात दिलेला जो पगार आहे त्याच्यामध्ये वाढ होत नाही. सर्वांना आपोआप लागू नाही. डिपार्टमेंट रूल्स काही असतात त्यानुसार सर्वांना लागू होते. काही प्रकरणात अर्जसुद्धा करावा लागतो. हे याचे प्रामुख्याने 3 तोटे आहेत की अर्ज किंवा आपोआप लागू होत नाही. ही जी नॅशनल इन्क्रिमेंट प्रोसेस आहे ती आपोआप लागू न होण्यामुळे काही जणांना अर्जसुद्धा करावा लागतो या प्रोसेससाठी. पुढे बघा, अर्ज कसा करायचा, ही नॅशनल इन्क्रिमेंट जी प्रोसेस आहे या प्रोसेससाठी अर्ज कसा करायचा, तर आपल्या विभागाकडे रिप्रेझेंटेशन द्या. त्यानंतर सर्व्हिस बुक तपासणी करून घ्या आणि पेन्शन रिव्हिजनसाठी अर्ज करा. त्याचबरोबर आवश्यक असल्यास कोर्टाच्या निर्णयाचा रेफरन्ससुद्धा तुम्ही या नॅशनल इन्क्रिमेंट प्रोसेससाठी घेऊ शकता आणि पेन्शनधारकांनी याचा लाभ हा घेऊ शकता. याचा फायदा कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त पेन्शनधारकांना आहे. महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही इन्क्रिमेंट डेटच्या 1 दिवस आधी रिटायर झाला असाल तर तुम्ही नॅशनल इन्क्रिमेंटसाठी पात्र असू शकत नाही. अतिशय महत्त्वाचा हा मुद्दा आहे. तर आपण आजच्या व्हिडिओमधून नॅशनल इन्क्रिमेंट म्हणजे काय, नॅशनल इन्क्रिमेंट कधी घेऊ शकता, नॅशनल इन्क्रिमेंट कोणाला मिळते, त्यासाठी काही अटी शर्ती आहेत. आपोआपच न लागू होणारी ही प्रोसेस आहे, त्यामुळे काही अटी शर्ती आहेत. आता या व्हिडिओमधून नाही तर त्याच्यावर सेपरेट व्हिडिओ बनवला जाईल. तर त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे कोणत्या डेटला तुम्ही रिटायर झाला असेल, कोणत्या डेटच्या अगोदर रिटायर झाला असेल तर तुम्हाला पेन्शनमध्ये नॅशनल इन्क्रिमेंट मिळते, याची सर्व इन डिटेल माहिती तुम्ही आजच्या व्हिडिओमधून पाहिलेली आहे. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त कर्मचारी असतील, पेन्शनधारक असतील यांच्यापर्यंत शेअर करा. कारण आत्ता 1 जुलै 2026 हा जवळ आलेला आहे आणि प्रत्येकाला नॅशनल इन्क्रिमेंट या प्रोसेसबद्दल माहीत असणे हे तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त कर्मचारी आणि पेन्शनधारकांपर्यंत शेअर करा. तुम्हाला पेन्शन संदर्भात किंवा कर्मचाऱ्यांच्या सॅलरी संदर्भात किंवा PF संदर्भातील काही अपडेट हवे असेल तर कमेंटमध्ये तुम्ही जरूर विचारू शकता. त्याचं आमच्याकडून तुमच्या प्रश्नाचं पूर्णपणे निरसन केलं जाईल. सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त कर्मचारी पेन्शनधारकांपर्यंत शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.